एकादशी माणसाने इतकी कडक करायची असती. भगवंताने नामदेवाचं एकादशी व्रत कसं आहे, नामदेव महाराजाचं हे पाहण्यासाठी स्वतः ब्राह्मण झाले. माझं प्रमाणासकट पाठ आहे प्रकरण महाराज. स्वतः ब्राह्मण झाले आणि नामदेव महाराजाच्या एकादशीच्या द्वारी आले, मला भिक्षा द्या. नामदेव महाराज म्हणले, आज एकादशी आहे, आमचा नेम असा आहे, व्रत एकादशी करीन उपवास. आज आमच्या घरात चुलच पेटत नाही महाराज. असं कसं म्हणले? अहो माझा जीव जायला चाललाय, मी 10 दिवसाचा उपवासी. म्हणले तुम्ही आज थांबा, कीर्तन करून उद्या सकाळी द्वादशीला पारणा करून जेव घालतो. अरे ते म्हणले माझा जीव चाललाय. ब्राह्मण बसला खाली. खाली बसला का त्याच्या हातपायाला कापरा आलं. नामदेव महाराज म्हणले काही झालं तरी चलत, पण मी एकादशीला जेव घालणार नाही. त्या ब्राह्मणाने सांगितलं मी प्राण सोडेल. तो ब्राह्मण नव्हता, तो होता भगवंत. नामदेव महाराज म्हणले तू मेला तर चलन, मी तुला धावा घालील, पण तुला जेव नाही घालणार म्हणले. आणि देवाने सोडले ना प्राण. प्राण ब्राह्मणाचा प्राण नामदेव महाराजाच्या दारात सुटला. पंढरपूरच्या सगळ्या ब्राह्मणाला बातमी कळाली. सगळे ब्राह्मण धावून आले. लय वारकरी म्हणवतो, वैष्णव म्हणवतो. आणि ब्राह्मण दारात मेला. ब्राह्मण ब्रह्म हत्येचं पातक. जय दिशी ब्रह्म हत्या घडे, तय दिशी पर्जन्य न पडे. शकरे धरियले पाणी आडे अवर्षण पडे बहुसाल. रामायणात ओवी हे बाबा सांगायचे बरं का. लय रामायणावर यांचं प्रभुत्व होतं. मी काय आज अभंग सांगत नाही, मी तुम्हाला रामचंद्र मास सांगतो बघा. त्यांचं रामायणाचा मी नेम लिहून घेतलेला आहे बघा. रामायणाचं पारण कसं करायचं, काय करायचं, सगळं नेम लिहून दिलाय त्यांनी मला. आणि मग नामदेव महाराजाला सांगितलं, ब्राह्मण मेला, तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. म्हणले काय? ध्यानत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आणि पुंडलिका पुढं 2 चिता रचल्या महाराज. आणि एका चितेत ब्राह्मणाचं प्रेत पेट. महाराजांना चिता पेटवली. म्हणले उडे टाका पेट त्या चितेत. नामदेव महाराज म्हणले मी मरायला तयार आहे, पण अन्नदान करायला तयार नाही. म्हणजे एकादशीला अन्नदान करूच नाही. आणि नामदेव महाराजांनी चितेत उडी टाकली. लगेच भगवंत प्रकट झाले. नामदेव महाराजाला उचलून धरलं. तो का देवाशी जतन त्याशी बाधू न शक्य आग्न. लगेच देवाने उचलून धरलं. नामा धन्य आहे तुझी एकादशीची निष्ठा. ब्राह्मण मानव दारात मिळाला तरी तू अन्नदान केलं नाही. स्वयंपाक करीत नका जाऊ एकादशीला घरी. बऱ्याच माळकऱ्याचे पोरं एकादशीला घरी भाकरी खातेत. तुम्ही माळी घालून अपराध केलाय. विठ्ठल विठ्ठल. आता काय सांगावं. पांडुरंग वैद्य एकादशीच्या दिवशी त्यांनी गोळ्या खाल्ल्या नाही. गोळ्या त्यांनी गोळ्या कशा खायच्या म्हणजे आज एकादशी. बिस्किट आणि गोळ्या द्यायला लागले. मग त्यांना एकादशीला ते बिस्किटही खायनात आणि गोळ्या खायनात. महाराज काय माणसं असतील निष्ठावान. विठ्ठल विठ्ठल.